नाशिक येथील आडगावचे भूमिपुत्र सामान्य कुटुंबातील ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे हे नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये होणाऱ्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक उमेदवार यांच्या वतीने भव्य स्नेह आपुलकीचा संवाद मेळाव्याचं आयोजन रामलीला लॉन्स जत्रा नांदूर लिंक रोड आडगाव येथे आयोजन केले असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट नामदेव शिंदे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे आवारे, धारबाळे साहेब, आनंदराव माळोदे, कडलक, लोहकरे सर, शिरोळे सर, भामरे साहेब, दीपक मते, सोनवणे साहेब, बोडके साहेब, सुरेश अण्णा मते, साहिल पाटील, संतोष भोर, डॉक्टर अभय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रामलीला लॉन्स आडगावमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संवाद आपुलकीचा स्नेह मेळावा निमित्त परिचयपत्र, पॉम्पलेट वाटप आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली होती। यावेळी आडगावमधील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आडगाव शहरामध्ये एक छोटा स्नेहसंवाद साधून भव्य स्नेह मेळावा आयोजन केला। गावकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 2 चे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेले समाजसेवक ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी एक नवा अध्याय सुरू केला। नामदेव शिंदे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे, संवेदनशील व्यक्ती आहे। आता या प्रभागात 1997 पासून मला या प्रभागातून 3 वेळा नगरसेवक पद दिलेले आहे। एकदा सिंगल वार्ड होता, वार्डमधून नगरसेवक झालो, दुसऱ्या वेळेस 3चा प्रभाग होता, त्याच्यात मी नगरसेवक झालो, नंतर 2017ला 4चा प्रभाग झाला, त्याच्यामध्ये सुद्धा मला सर्व जनतेने 3ऱ्यांदा नगरसेवक पद दिलं। आता माझी पत्नी महिला आदिवासी महिला झाल्यामुळे माझी पत्नी इंदुबाई सुरेश खेताडे ही आधी इच्छुक उमेदवार आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे, आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुऱ्या भारतामध्ये 14-15 वर्ष चालू झालं, खूप प्रगती झालेली आहे। त्याच्यात म्हणलं तर आमच्या लाडक्या बहिणींसाठी ती एक योजना चालू केली आणि या भारतामध्ये जे रस्त्यांचे असेल, मेट्रो असेल, रेल्वे असेल, शेतकऱ्यांना समजा ते शेतकऱ्यांना दर वर्षी 12,000 रुपये असेल, गोरगरिबांना म्हणजे जे पत विक्रेते होते कोरोनापासून हे केलं, तो भाजीची टोपली जरी घेऊन बसतो त्याला 10,000 रुपये सुरुवातीला दिले आणि ते 10,000 रुपये पहिल्यानंतर एक 20,000, 20,000 पहिल्यानंतर एक 50,000 रुपये अशी मोदी साहेबांची संकल्पना आहे। आणि त्यांचा आजपर्यंतचा जो काही वाटचाल आहे, पाऊलवाट आहे, ही सर्वांनी आडगावातील परिसरातील नागरिकांनी सर्वांनी अनुभवलेली आहे। त्यांना लहानपणापासून सर्वांनी बघितलेलं आहे की त्यांनी किती छोट्या कुटुंबातून किंवा गरिबीतून स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती साधलेली आहे। त्याच्यामुळे जो माणूस स्वतःची प्रगती करू शकतो, जो माणूस कुटुंबाची प्रगती करू शकतो, तो निश्चितपणे प्रभागाची सुद्धा प्रगती करू शकतो, यात शंका नाही। त्याच्यामुळे मी सर्वांना एवढीच विनंती करेल की आपण सर्वजण ह्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट नामदेव शिंदे आणि भाजपचे इतर जे कोणी उमेदवार असतील त्या सर्वांना जास्तीत जास्त मताने कसं निवडून देता येईल आणि जास्तीत जास्त ताकद त्यांच्या पाठीशी कशी उभी करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहूया। आमच्या कॉलनी परिसरातील श्रीरामनगर, कोणार्कनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, त्याच्यानंतर स्वामी समर्थ नगर, वृंदावन नगर व इतर अजून नगरे जी नव्याने विकसित झालेली आहेत, या सर्व नागरिकातील परिसरांची देखील एका नवीन नेतृत्वाची मागणी आहे। एक चांगले वकील म्हणून ते नावाजलेले आहेत, पण आपल्या वार्डामध्ये त्यांना उमेदवार होऊन नगरसेवक होण्याची इच्छा आहे। तेव्हा आपल्या सगळ्यांचे त्यांना आशीर्वाद हवे आहेत आणि ते तुम्ही द्याल, त्यामुळेच आपण इतकं मोठ्या संख्येने आपण जमलेलो आहोत। आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे आशीर्वाद त्यांना आहेत। त्यानंतर आपल्या परिसरामधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी पण त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत। आपण सुद्धा त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावं। आता या ठिकाणी नामदेवराव हे माझे भाचेच लागतात, तशी आडगावमध्ये माझा बराचसा संबंध आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा माझा नातेवाईक आहे। आणि या ठिकाणी नामदेवराव हे LLB ॲडव्होकेट वकील आहे, तेव्हा त्यांना या कामाची पूर्ण माहिती आहे आणि निधी कसा आणायचा आणि या ठिकाणी प्रभागामध्ये कशी कामं करायची ही त्यांना पूर्ण कल्पना आहे। आणि ह्या परिसराचा विकास होण्यासाठी आपल्याला आपल्या आमदारांनी IT पार्कचा उल्लेख केलेला आहे आणि IT पार्क प्रस्तावित आहे,
IT पार्क जर या ठिकाणी सुरू झालं तर कमीत कमी आपल्या आडगाव परिसरातील 10,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. आणखी हॉटेल्स, लॉजिंग, मुलांचे हॉस्टेल्स, अशी जी उत्पन्नाची साधनं आपल्याला या प्रभागात होतील आणि त्यातून आपला जो उत्कर्ष होईल, हा सर्व उत्कर्ष करण्यासाठी त्याला माहितगार, जाणकार असा तुम्हाला एक कार्यकर्ता, नगरसेवक म्हणून हवा असेल. नामदेवरावांना मी गेल्या 30 वर्षापासून ओळखतो. माझ्याकडे वकिली करत असताना ते माझ्या चेंबरला 10 वर्ष माझ्याकडे ज्युनियरशिप केली. त्या काळात नामदेवरावांचा स्वभाव थोडा अबोल आहे, पण सच्चा कार्यकर्ता आणि एक माणसाची जाण असणारा माणूस. आपला असा व्यक्ती पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये आपण जे बी कोणती समस्या घेऊन गेले तर त्यांना प्रत्येक गोष्टी जाण आहे आणि ते आपुलकीने काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा नेतृत्वाची गरज होती की त्याच्यामध्ये आज ते मोदी साहेब वरती आहे, इथं फडणवीस साहेब येतं आणि इथं आपण शिंदे साहेब येतं. हे गोष्टीचं एक कम्युनिस्ट म्हणून आलं तर समजून आपल्या सध्या वाटाचा तो विकास आहे, जो आजपासून आपण जे विचार नाही केला तो विकास होणार आहे. आज मी म्हणजे ज्यावेळेस त्यांचं मला समजलं की हे उमेदवारी करायला इच्छुक आहेत तर मी माझ्या मित्राला म्हणलं अभि कोण टेन्शन नाही आहे, माझे ट्रान्सफर बंधू बी आहेत उमेद पांड्याची की अभि आपला माणूस उभा आहे आणि इथल्या विकासाचं काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. म्हणजे इथले राय रस्ते वगैरे आमचा जास्त विषय झाला, यांचं जास्त नाव मला समजलं हे नाही म्हणत. पण आपला असा एक व्यक्ती आज लाभलेला आहे की जे प्रत्येक गोष्टी त्यांना जाण आहे, प्रत्येक न्यायाचं जाण आहे, माणुसकीची जाण आहे, त्यांना आपुलकीची जाण आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून ॲडव्होकेट नामदेव शिंदे प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचंड प्रभाव आणि पेशाने ॲडव्होकेट अनुभव असल्यामुळे या अनुभवाचा ॲडव्होकेट नामदेव भाऊ यांना नक्कीच लाभ मिळेल. शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालाय. ठिकठिकाणी आडगाव परिसरामध्ये त्यांचे कार्य, स्वभाव आणि सर्वसामान्यांना धरून चालणाऱ्या जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी आशा प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक करत आहेत. या संवाद आपुलकीचा स्नेह मेळाव्यात हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून नामदेव भाऊ यांना आशीर्वाद दिले. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत असे चित्र दिसत आहे. NCN न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.